तर माझ्याकडे पाहुणे येणार होते, त्यामुळे 7 ते 8 माणसांसाठी चिकन कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवत आहे. तर इथे मी 1 किलो चिकन घेतलेले आहे. त्याला मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. साधारणतः मी मोठा 1.5 चमचा मीठ वापरलेला आहे आणि छोटे 2 चमचे हळद टाकलेली आहे. हळद आणि मीठ हे चिकन शिजवताना थोडंसं जास्त प्रमाणात टाकायचं, कारण त्यामुळे त्याच्या रस्स्याला चव येते. तर हे आता आपण सगळं व्यवस्थित मी लावून घेते चिकनला. तर हे लावून झाल्यानंतर एक 5 मिनिटे हे चिकन तसंच ठेवायचं आहे आपल्याला. हे बघा, तोपर्यंत इथं मी तेल गरम करायला ठेवलेले आहे. तेल हे मी थोडे जास्त वापरलेले आहे, कारण नॉनव्हेजला तेल हे जास्तच चांगले लागते. तर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. त्यामुळे एक आळणी पाण्याला वेगळ्याच प्रकारची टेस्ट येते. आणि त्यानंतर हे चिकन मी त्याच्यामध्ये टाकत आहे. त्यानंतर आपल्याला हे सगळे चिकन मिक्स करायचे आहे. तो माझा कुकर थोडासा उंच आहे, त्यामुळे मला व्हिडिओ काढायला थोडंसं अवघड जातं होतं, तरीही मी प्रयत्न केला आहे. तर याला आपल्याला हे सगळे लावून घ्यायचं आहे, म्हणजे एकत्र करायचं आहे. त्यामुळे चिकनच्या रस्स्याला एक वेगळ्या प्रकारची टेस्ट येते. आणि मी या ताटातच थोडंसं पाणी टाकून ते ताट त्यावरती झाकून ठेवलेलं आहे, कारण ते पाणी गरम होईल आणि तेच पाणी आपण त्या कुकरमध्ये टाकणार आहेत. तर हे बघा, तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. तर बऱ्यापैकी चिकन हे खरपूस झालेले आहे आणि व्यवस्थित फ्राय झालेले आहे त्या तेलामध्ये. तर आपण ते गरम करून घेतलेले पाणी, असे हे मी 1.5 तांबे इथं पाणी वापरलेले आहे. तर हे सगळे पाणी आपल्याला त्याच्यात टाकायचे आहे, कारण मी कधीही नॉनव्हेज शिजवत असताना गरम पाण्याचा वापर करते, जेणेकरून त्या भाजीला टेस्ट चांगली येते. त्यामध्ये टाकूया आणि कुकर लावून 1 आणि हाफ शिट्टी अशी शिट्टी घेऊया, तोपर्यंत चिकन शिजेल. तर हे बघा, कुकरची शिट्टी पण झालेली आहे. तर मी इकडे ताटामध्ये कोथिंबीर, लसूण आणि अद्रक घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे सुकं खोबऱ्यांचे कापही घेतलेले आहे. तर आपल्याला सुकं खोबरं, कोथिंबीर, आलं आणि लसूण याची पेस्ट बनवायची आहे मिक्सरच्या भांड्यात. पण त्यामध्ये मी पाणी वापरणार नाही, कारण पाणी वापरल्याने मसाल्याची चव जाते आणि भाजीला टेस्ट येत नाही. तर ही माझी ट्रिक आहे. तर त्याचप्रमाणे हे बघा, इथं माझा मसाला वाटून झालेला आहे. हे बघा, अशा प्रकारचा, आणि मी पाणी वापरलेलं नाही. अशा प्रकारे बारीक व्यवस्थित वाटून घेतले. हे बघा, चिकन पण शिजलेले आहे आपले. तर हे बघा, अशा प्रकारे दिसत आहे आणि शिजलेले आहे. तर तोपर्यंत इकडे मी तेल गरम करायला ठेवलेले आहे. ज्या भांड्यात आपल्याला भाजी करायची आहे ते भांड्यामध्ये तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये हा वाटलेला मसाला टाकायचा आणि हा मसाला फ्राय करत असताना हा जास्त लालसर होऊ द्यायचा नाही, कारण लालसर झाल्याने त्यामध्ये जे आपण खोबरे वापरलेले त्याची टेस्ट जाते. त्यामुळे एक तेल सुटेपर्यंत याला आपल्याला परतायचं आहे. आणि त्यानंतर मी इथे थोडीशी त्यामध्ये हळद टाकते, कारण आपण आळणी चिकन करत असताना हळद वापरलेली आहे. बट आपण भाजी करताना सुद्धा मी थोडीशी हळद वापरते, कारण आणखीन थोडीशी टेस्ट चांगली येते. छोटा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि 1 मोठा चमचा मी हा घरगुती काळा मसाला वापरलेला आहे. तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला वापरला तरी चालेल. आणि नंतर हा मी चिकन मसाला घेतलेला आहे, ते साधारणतः अर्धं पॅकेट मी वापरलेला आहे. तर हे बघा, असा आपल्याला मसाला त्या ह्याच्यामध्ये तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचा आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे, कारण मसाल्यामध्ये मीठ टाकल्यानंतर त्या मसाल्याची चव वेगळीच लागते. त्यानंतर इथे मी वापरलेले आहे फुटाण्याचे डाळीचे पीठ. हे मी 3 चमचे टाकलेले आहे, कारण मला जास्ती भाजी ही 8 ते 9 लोकांसाठी बनवायची आहे. तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी किंवा जास्त टाकू शकता, कारण दाटसरपणा येण्यासाठी वापरलेले आहे. त्यामध्ये आपण शिजवलेले चिकन टाकूया आणि हे चिकनला व्यवस्थित मसाला मिक्स करून घेऊया व्यवस्थित.
ते बघा झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता तो आळणी रस्सा पूर्णपणे आपण टाकूया आणि थोडंसं त्या कुकरमध्ये पाणी ओतून परत ते पाणी थोडंसं गरम करून पुन्हा मी या भाजीत थोडंसं टाकणार आहे. तर हे बघा आता हे आपण पाणी टाकूया. तर ही एवढी भाजी मी बनवलेली आहे. तर आता ही भाजी आपल्याला कोथिंबीर थोडीशी टाकूया वरून आणि ही भाजी एक 5 मिनिटे आपल्याला मीडियम गॅसवरती उकळत ठेवायची आहे. तर हे बघा भाजीला उकळी आलेली आहे आणि छान तरीही आलेली आहे. तर ही भाजी आपली तयार झालेली, झणझणीत आणि तरीदार रस्सा झालेला आहे. तर चला मी ताट वाढलेलं आहे जेवायला, या जेवायला. कशी वाटली चिकनची भाजी हे मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय.